हिवाळ्यामध्ये अशी फ्रेश मेथीची भाजी भरपूर प्रमाणात खायला मिळते आणि भाजी करून करून कंटाळा येतो खायचा. मग मेथी म्हटलं तर आपण बघा असं वेगवेगळे प्रकार बनवले तर भरपूर असा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो आणि वेगळं काहीतरी. आणि तसेच बघा पालेभाज्या ह्या खाल्ल्या पाहिजेत. तर अशा सीझनल ज्या पालेभाज्या असतात ना तर त्या आवर्जून खाव्यात. आणि हिवाळ्यामध्ये तर बघा मेथी गरम असल्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी मेथीची भाजी हमखास खावी. तर अशा सीझनल पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे जीवनसत्व मिळतात आणि लहान मुलांना तर असं आवर्जून तुम्ही टिफिनला वगैरे बनवून देऊ शकता. तर असाच एक पदार्थ बघा मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता बघा भाजी निवडली मी आणि त्यानंतर ती स्वच्छ धुतली आणि अशीच आपल्याला हाताने अशी तोडून घ्यायची, अगदी बारीक तोडून घ्यायची आहे, कापायची नाही आहे. तर मी मेथीची भाजी स्वच्छ धुतली, नंतर हाताने तोडून घेतली. आता त्यासाठी बघा इथे हिरव्या मिरच्या 5 ते 6 घेतल्या, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, गरगरीतच वाटायचं आहे. तर बघा 5 ते 7 मिनिटामध्ये असा पोटभरीचा रुचकर आणि चविष्ट नाश्ता तयार होतो. तर फार वेळ लागत नाही. तर त्यासाठी आता इथे मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घ्यायचे. तर हे मी चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा आता आपण जे गरगरीत वाटलेलं आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तर असं आपण वेगवेगळे पदार्थ जर बनवले तर बघा मुलं आवडीने खातात आणि त्याचबरोबर टिफिनही फिनिश करून येतात. तर आता इथे हिरव्या मिरचीची पेस्ट काढून घेतली आहे आणि त्यामध्ये बघा आपण जे बारीक केलेली मेथी होती आणि ती स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करायची आहे. तर अशी हिरवीगार पालेभाजी आपण अशी बारीक कट करायची आहे, म्हणजे चिरायची नाही आहे, ती हातानेच बारीक करायची. त्यामध्ये बघा आता भरपूर सारी कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ घातल्यानंतर इथे हळद पावडर थोडी टाकलेली आहे, लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मेथीची भाजी बारीक चिरायची नाही आहे, ती हातानेच तोडून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आता सगळं घातल्यानंतर बघा यामध्ये चणापीठ 2 ते 3 चमचे ॲड करायचे. चणापीठ घातल्याने पदार्थ अगदी खुसखुशीत होतो. अजून त्यामध्ये बघा 1 ते 1.5 चमचा ओवा घालायचा. ओवा घातल्याने पण रुचकर आणि चविष्ट असा पदार्थ बनतो. तसेच लागतनुसार पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे. थोडा घट्टसरच गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता मी पीठ भिजवून घेते आहे. तर बघा अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होतो पोटभरीचा नाश्ता आणि हा गुजराती नाश्ता म्हणून खूप फेमस आहे. तर तुम्हाला मेथीची भाजी बघितल्यावर लक्षात आलंच असेल. तर याला मेथी पराठे म्हणू शकता तुम्ही किंवा मेथीचे थेपलेही म्हणू शकता. तर आता इथे बघा मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर हा तुम्ही बघा प्रवासातसुद्धा बनवून घेऊन जाऊ शकता मेथी थेपला किंवा लहान मुलांना टिफिनला देऊ शकता. एवढा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता होतो ना, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता बघा थोडं तेल टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आता गोळा बनवून झालेला आहे आणि अगदी 2-5 मिनटं ठेवायचं, नंतर लगेच लाटायला घेतलं तरी चालेल तुम्ही. तर आता घट्टसर गोळा बनवून घेतला आहे. तर आता एक 5 मिनटं मी ठेवणार आहे. त्यानंतर मग लाटायला घेणार आहे. तर आता 5 मिनटं झालेले आहेत आणि बघा आता छान पीठ असं भिजलेलं आहे. तर लगेच लाटायला घ्यायचं. थोडं थोडं पीठ लावायला घ्यायचं आहे साईडला. आणि तुम्ही कुठल्याही शेपमध्ये करू शकता. ओव्हल शेपमध्ये, त्रिकोणी शेपमध्ये किंवा चौकोनी किंवा गोलाकार असे वेगवेगळे आकार देऊन तुम्ही लहान मुलांना टिफिनला दिलं तर तेवढंच त्यांना पण छान वाटतं आणि एक वेगळाच पदार्थ म्हटल्यावर ते आवडीने खातात. तर आता इथे बघा मी गोळा बनवून घेतला आहे आणि त्यानंतर थोडंसं पीठ लावायचं म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही. तर थोडं थोडं पीठ लावायचं आणि लगेच लाटायला घ्यायचं आहे. तर असं बघा गोलाकार लाटून घ्यायचे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं आहे. तर चणापीठ घातल्यामुळे खूप खुसखुशीत होतात. तर हे मेथी थेपले तुम्ही असं प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी 2 ते 3 दिवस राहतात
आणि पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तुम्ही असं रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्याला, टिफिनला असं वेगवेगळे मेथीपासून बनवू शकता पदार्थ. तर आता बघा मी गोलाकारच असं लाटून घेते आहे. तर अगदी चपातीसारखं लाटायचं आहे. थोडंसं जाडसर, म्हणजे जास्त पण जाड नाही आणि जास्त पण पातळ नाही. आणि व्यवस्थित असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर आता बघा तवा तापायला ठेवलेला आहे मी. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तव्यावर थोडंसं तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं. तर इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर तूपही टाकू शकता, साजूक तूप. आणि अगदी नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित असं सगळीकडनं एकसारखा भाजून घ्यायचा आहे. आणि साईडने असं तेल सोडायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे. आणि व्यवस्थित असा क्रंची असं भाजून घेतल्यानंतर खरपूस अशी चव लागते. तर लहान मुलं खूप आवडीने खातात. तर असं तुम्ही प्रवासात जरी घेऊन गेलात तरी पण अगदी 2 दिवस म्हटलं तरी छान खुसखुशीत राहतात. खराब होत नाही किंवा कडक असे होत नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकले. तुम्ही हवं तर पांढरे तीळसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि सॉसबरोबर, दह्यासोबत किंवा असेही तुम्ही साधेही असे नॉर्मल खाऊ शकता. तर एवढे छान होतात ना, चविष्ट आणि रुचकर. तर आता बघा, याला तुम्ही मेथी पराठा किंवा मेथीचे थेपलेही म्हणू शकता. तर गुजराती लोकांचा हा मेथी थेपला पदार्थ खूप फेमस आहे. आणि असं आपण सीझनमध्ये बघा, आता थंडीमध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते. तर अशी हिरवीगार पालेभाजी मेथी आणून तुम्ही असं वेगवेगळे पदार्थ बनवायचे. म्हणजे पालेभाजी पण खाल्ली जाते आणि जीवनसत्व पण मिळतात. तसेच बघा पोटभरीचा नाश्ता होतो. आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात असं वेगवेगळं काही ना काही बनवलं तर आपण. तर मेथी थेपले, मेथी पराठा किंवा मेथीची भाजी, बघा सुक्की भाजी, पातळ भाजीसुद्धा बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तर असं थंडीच्या दिवसांमध्ये कसं मेथी उबदार असल्यामुळे, गरम असल्यामुळे असं आपण सीझनल असं पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्याला भरपूर सारे जीवनसत्व मिळतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि जर व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर बघा किती छान झालेला आहे आणि सगळीकडनं एकसारखा भाजला आहे. आता मेथीचे थेपले हे तयार झालेले आहेत. सगळे बनवून घेतलेत. तुम्ही बघू शकता, हे बघा एवढे लुसलुशीत आणि छान असे सॉफ्ट झालेले आहेत.